अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून चाकू हल्ला झाला। सुदैवाने सैफ या प्राणघातक हल्ल्यातून बचावला। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून पकडण्यातही आलं। मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं या हल्लेखोराचं नाव आहे। तो बांगलादेशी आहे। पण एकूणच या सर्व प्रकरणात प्रश्न उपस्थित राहतात ते म्हणजे सैफवर हल्ला करून हा आरोपी सैफच्या घरातून निसटला कसा? हा आरोपी शहजाद नक्की आहे कोण? त्याला घर सैफचं आहे असं माहित होतं का? चला तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी आमच्या YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सैफ प्रकरणातील हल्लेखोर इस्लाम शहजाद कोण? घर सैफचं आहे हे त्याला माहित होतं का? मध्यरात्री सैफ अली खानवर हल्ला झाल्याच्या नंतर सैफच्या स्टाफने हल्लेखोराला पकडलं आणि फ्लॅटमध्ये बंद केलं। सगळ्यांना वाटलं की हल्लेखोर आतमध्ये आहे, पण तो तिथून निसटला होता। हल्लेखोराला ज्या रूममध्ये बंद केलं होतं तिथे बाहेरच्या बाजूला उघडणारी एक खिडकी होती। त्या आधारे हल्लेखोर बंद खोलीतून बाहेर पडला। सैफच्या इमारतीतून बाहेर पडल्यानंतर हल्लेखोर 16 जानेवारी सकाळी 7 वाजेपर्यंत वांद्रे पश्चिमेला असणाऱ्या पटवर्धन गार्डन येथे झोपला होता। त्यानंतर त्याने ट्रेन पकडली व वरळीला आला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली। इमारतीत 2 भिंतींच्या मध्ये असणाऱ्या पाईपलाईनची जागा असते। त्या पाईपलाईनने तो 6व्या ते 12व्या मजल्यापर्यंत पोहोचला। पाहायला गेलं तर चौकशीनुसार तो 7व्या ते 8व्या मजल्यावर जिन्याने चढून गेला होता। तिथून डक्ट एरिया म्हणजेच छोटीशी मोकळी जागा असते तिथे तो गेला। तिथून पाईपलाईनवरून चढून सैफच्या घरात त्याने प्रवेश केला। बाथरूमच्या खिडकीतून तो आत शिरला, म्हणून तो बाथरूममधून बाहेर आला, असं पोलिसांनी सांगितलं। सैफच्या घरातील स्टाफने सर्वप्रथम त्याला बाथरूममधूनच बाहेर पडताना पाहिलं होतं। यानंतर सैफच्या स्टाफकडे त्याने 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली। नंतर सैफ बरोबर झालेल्या झटापटीत चाकूनी त्याच्यावर हल्लाही त्याने केला। सैफ अली खानने त्याच्या फ्लॅटमध्ये बंद केलं, पण सैफ अली खानने त्याला कसंबसं फ्लॅटमध्ये बंद केलं, पण तो खिडकीद्वारे बाहेर निघण्यात यशस्वी झाला। गुरुवारी मध्यरात्री सैफ अली खानच्या घरात घुसून चाकू हल्ला करून शहजाद नाश्ता करण्यासाठी वरळीच्या स्किल वर्क या कॅफेमध्ये आला आणि पोलिसांना येथे सुगावा लागला। येथून सुरुवात झाली शोधाची आणि गुगल पेच्या माध्यमातून आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश मिळालं। झालं असं की शहजाद नाश्ता करण्यासाठी वरळीतल्या स्किल वर्क या कॅफेमध्ये आला। तिथे त्यांनी नाश्ता केला आणि गुगल पेने ऑनलाईन पेमेंट केलं। सैफवर हल्ला केल्यानंतर तो वांद्रे स्टेशन पासून दादर ते वरळी ठिकाणी CCTVमध्ये कैद झालेला पाहायला मिळाला। त्यामुळे पोलीस या कॅफेत आले आणि गुगल पेमेंटच्या माध्यमातून मोबाईल नंबर शोधला आणि तेथे त्यांनी ठाणे गाठलं। ठाण्यात त्याला पकडल्यानंतर पोलिसांना त्याच्या बॅगमध्ये काही संशयास्पद वस्तू आढळल्या। पोलिसांनी मीडियामध्ये असंही सांगितलंय की आरोपीला हे माहीत नव्हतं की ते सैफ अली खानचं घर आहे। TV चॅनेलच्या माध्यमातून त्याला कळालं की हे सैफचं घर आहे आणि त्यांनी हल्ला केला तो बॉलिवूडचा मोठा स्टार आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।